नवी मुंबई महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉक्टर कैलास गायकवाड यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आल्याने महापालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी ही धडक कारवाई करत 43,000 रुपयांची लाच स्वीकारताना गायकवाड यांना ताब्यात घेतले। मिळालेल्या माहितीनुसार अतिक्रमण हटविण्याच्या कामाशी संबंधित बिल मंजूर करून देण्यासाठी कंत्राटदाराकडे लाचेची मागणी केली होती। ऐरोली विभागात करण्यात आलेल्या कामांचे बिल मिळवण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने पाठपुरावा सुरू केला असता बिल मंजुरीसाठी ठराविक टक्केवारीची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली। प्राथमिक पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला। नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील 3ऱ्या मजल्यावरील कार्यालयात गायकवाड यांनी 43,000 रुपये स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले। ही कारवाई पोलीस उपाधीक्षक धर्मराज सोनके यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत गोपनीयतेने पार पडली। संबंधित अधिकाऱ्याला कार्यालयातच अटक करण्यात आल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे। दरम्यान या घटनेमुळे महापालिकेतील आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। एसीबीकडून पुढील तपास सुरू असून गायकवाड यांच्या मालमत्तेची चौकशीही केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।